हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एकदम रिच आणि रॉयल अशी रेसिपी, ज्याचं नाव आहे जाफरानी चिकन हंडी। जाफरानी चिकन हंडी ही एकदम नवाबी स्टाईल रेसिपी आहे, कारण यात भरभरून जाफरान म्हणजेच केसरचा वापर केलेला आहे। नॉर्मल चिकन ग्रेव्हीची रेसिपी आतापर्यंत तुम्ही खूप बघितली असणार, पण ही रेसिपी खूप वेगळी होणार आहे। बनवायला जितकी सोपी, खायला तितकीच चविष्ट अशी लागणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी त्यासाठी आपण इथे 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेतलं आहे। आता त्यात 1 चमचा काळी मिरी पावडर, थोडं चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबूचा रस टाकून मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आणखी हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला व्यवस्थितपणे लागले गेलेले आहे। हे मिश्रण आता 30 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवूयात। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यात मी 3 मोठे कांदे असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत। त्यात 8 ते 10 बदाम पाण्यात भिजवून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि 10 ते 12 काजू आणि 2 ते 3 चमचे मगजबी घेतलेले आहेत। वाटण तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे। त्यासाठी इथे आपल्याला चक्का दहीचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर भरपूर असं केसर टाकून केलेल्या दुधाचा आपण वापर करणार आहोत। गरम दुधात हे केसर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला अतिशय सुरेख असा रंग येईल। हे सर्व मसाले आता आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी सर्वात आधी फ्राय केलेला कांदा आणि सर्व ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि जे 1 वाटी दही घेतलं होतं ते पूर्ण टाकून घेऊयात। पाण्याचा अजिबात वापर न करता हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे। मिक्सर मधून हे मिश्रण आधी फिरवून घेऊयात। त्यात आता हे केसर टाकून केलेले दूध टाकून घेऊया आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, केसरचं दूध टाकल्यामुळे आपल्या वाटणाला अतिशय छान असा रंग आलेला आहे। 30 मिनिटानंतर आपलं हे चिकन व्यवस्थितपणे मॅरिनेट असं झालेलं आहे। आता आपण गॅसवर पातेलं ठेवून त्यात 3 ते 4 पळी तेल टाकून घेऊया। तेलाची मात्रा या ग्रेव्ही मध्ये जास्तच ठेवायची आहे। आता आपण त्यात थोडा खडा गरम मसाला टाकून घेऊयात। त्यात 1 कर्णफूल, 4 हिरवी इलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची, 4 ते 5 लवंग, 5 ते 6 काळी मिरी आणि 1 तमालपत्र टाकून घेऊया। नंतर लगेचच त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून परतून घेऊयात। आता आपली आलं लसूण पेस्ट चांगली परतून झालेली आहे। त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात। 5 ते 7 मिनिटे हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत चिकन थोडं पाणी सोडायला लागेल। इथे तुम्ही बघू शकता, चिकन आपलं व्यवस्थितपणे शिजत आहे। त्यात आता 3 ते 4 हिरवी मिरची अशी कट करून टाकून घेऊया। पाच ते 7 मिनिटे चिकन आपलं व्यवस्थितपणे परतून झालेलं आहे। आता त्यात पाव चमचा हळदी पावडर, 2 चमचे धणे पावडर, 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊया। 3 ते 4 मिनिटे हे मसाले आपल्याला व्यवस्थितपणे असे परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले छान परतून झालेले आहेत। त्यात आता आपलं तयार केलेलं वाटण टाकून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटे हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर असं परतून घ्यायचं आहे।
आपलं वाटण चिकन मध्ये व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्यात आता 1 चमचा कसुरी मेथी अशी क्रश करून टाकून घेऊया। क्रश केल्यामुळे त्याला छान असा सुगंध येईल आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता त्यात आपण आणखी केसर टाकून केलेलं दूध 2 ते 3 चमचे टाकून घेऊया। आपले सर्व मसाले आता व्यवस्थितपणे परतून झालेले आहेत। त्याच स्टेजला आपण इथे थोडं गरम पाणी टाकून घेऊया। ही ग्रेव्ही जास्त पातळ न करता थिक अशी ठेवायची आहे। ग्रेव्हीचा थिकनेस आपल्याला या प्रकारे ठेवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिश्रणाला छान अशी तर्री आलेली आहे आणि रंगही अतिशय सुंदर असा आलेला आहे। 8 ते 10 मिनिटे हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण वरून थोडी कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया। आपली जाफरानी चिकन हंडी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आणखी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।